from rest and moves uniform acceleration if it attains the velocity of 50 meter per second in 5 seconds. Calculate acceleration and the distance traveled in that time. क्वेश्चन आला का मुला सर्वांच्या लक्षात? बालाजी जाधव क्वेश्चन काय करू? क्वेश्चन आहे a motor boat starts from the rest. एक मोटर बोट आहे ती रेस्ट पासून स्टार्ट झाली. मग रेस्ट पासून स्टार्ट झालेली आहे आणि मूव्स विथ अ युनिफॉर्म एक्सेलरेशन. युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे काय? प्रत्येक सेकंदाला सारख्या वेगानं सारखा वेग त्याचा वाढतोय. त्याला एक्सेलरेशन. It attains the velocity 15 meter per second in 5 seconds. 5 सेकंदामध्ये तिचा किती वेग होतो? 15 मीटर पर सेकंद होतो. किती सेकंदामध्ये? 5 सेकंदामध्ये. आपल्याला कॅल्क्युलेट एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम आणि त्या वेळेमध्ये त्याने किती अंतर कापलं. एक बोट होती. एक बोटनं काय केलं? बोट सुरुवातीला रेस्ट पासून सुरुवात झाली. रेस्ट पासून निघाली म्हणजे तिची इनिशियल वेलोसिटी किती आहे? 0. आणि ती 5 सेकंदामध्ये तिचा किती वेग व्हायला? 15 मीटर पर सेकंड. म्हणजे मला सांगा या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी किती आहे? सांग आकांक्षा, इनिशियल वेलोसिटी किती आहे? 0. व्हेरी गुड स्टुडंट. जर रेस्ट पासून सुरुवात झालं तर इनिशियल वेलोसिटी 0 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर बरो फायनल वेलोसिटी सांगा. फायनल वेलोसिटी 5 सेकंदानंतर किती वेलोसिटी झाली? 15. 5 सेकंदानंतर किती वेलोसिटी होईल ते सांगितलं. इट अटेन्स द वेलोसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड. राइट. व्हेरी गुड. तर 15 मीटर पर सेकंड किती सेकंदानंतर? 5 सेकंदानंतर. म्हणजे टी बरोबर दिलेले आहे आपल्याला 5 सेकंद. इतक्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. तर आपल्याला काढायचं एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय? E इज इक्वल टू सांगा एक्सेलरेशनचा फॉर्म्युला. टाइम. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? व्हेरी गुड. चलो मी बच्चों ने टाइप भी कर दिया. सर्वांनी टाइप करा. मी प्रत्येकाचं नाही जरी पाहिलं तर तुम्ही टाइप करत जा. तुमचे डिव्हिजन होईल. फायनल वेलोसिटी माइनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. ये फाइनल वेलोसिटी आहे 15. इनिशियल वेलोसिटी है 0. टाइम है 5 सेकंड. 5 3 15. एक्सेलरेशन 3 आहे. ह्या एक्सेलरेशनला म्हणायचं 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता त्याला काय विचारलंय? कॅल्क्युलेट एक्सेलरेशन. एक्सेलरेशन झालं.
डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम, म्हणजे डिस्टन्स काढायचा आता. मग न्यूटनचा सेकंड इक्वेशन वापरायचं. न्यूटनचा पहिला नियम काय? v is equal to u plus at. हा वापरून फायदा नाही, कारण याच्यामध्ये s कुठंच नाहीये. हे s is equal to ut plus half at square. हे सेकंड इक्वेशन आहे. तिसरा आहे v square is equal to u square plus 2as. तुम्ही याच्यातलं कोणतं इक्वेशन वापरू शकता सॉल्व करण्यासाठी सांगा. पहिलं वापरू शकता, दुसरं का तिसरं? Which equation can you choose? Second. Second कसं आहे प्रथमेश? थर्ड येईल ना. कशामुळे? मला s काढायचं. s किती? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम, म्हणजे मला s कॅल्क्युलेट करायचं. तर s पहिल्यामध्ये आहे आणि तिसऱ्यामध्ये आहे. पहिल्यामध्ये आहे आणि तिसऱ्यामध्ये आहे. दुसऱ्यामध्ये s नाही. तुम्ही एक तर नंबर 1 चं वापरू शकता किंवा 3 चं वापरू शकता. कोणतंही वापरू शकता, काही अडचण नाही. मी नंबर 1 चा वापरतो. त्याला थर्ड इक्वेशन म्हणायचं. युजिंग थर्ड इक्वेशन v square is equal to u square plus 2as. 2as v square फाइनल वेलोसिटी v किती आहे? 15. 15 चा स्क्वेअर. u स्क्वेअर 0 प्लस 2. एक्सेलरेशन काढायचा 3. s काढायचं. s दशांश 15 चा वर्ग 225. 3 दोन्ही 6. 225 भागिले 6 मध्ये s, म्हणजे s बरोबर येईल मुलांनो. हे जर डिव्हिजन केलं तर भागाकार किती येतो? डायरेक्टली तुम्ही आता काही गुण सांगत बसत नाही मला. 37.5 येते. 37.5 म्हणजे 5 सेकंदामध्ये 37.5 मीटर इतका अंतर चालेल. ओके. राइट. प्रॉब्लेम आला का सर्वांच्या लक्षात? मी थोडे आकडे चेंज करतो आणि तुम्ही मला आन्सर सांगा. 30 मीटर पर सेकंद 6 सेकंदामध्ये. ऍक्सेलरेशन सांगा आणि डिस्टन्स सांगा. ऍक्सेलरेशन आणि डिस्टन्स सांगा मुलांना. लखन सिंग चौहान, काय झाले का लगेच रिमूव्ह? ऍक्सेलरेशन किती? कोणीतरी एकाने सांगितलं होतं बहुतेक. सोनलनं सांगितलं. व्हेरी गुड. प्रथमेश शिटोरीकर 5. बालाजी जाधव 5. ठीक आहे. ऍक्सेलरेशन 5 आलं, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट किती येते सांगा. डिस्टन्स किती येते? डिस्टन्स काढा. डिस्टन्स काढा आणि सांगा. तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम लिही. नव्वद. व्हेरी गुड. अरे वा, छान. व्हेरी गुड. चला प्रॉब्लेम सोडवा. An object
moves 18 meter in the first 3 seconds. Twenty-two meter in next 3 seconds. And 14 meter in last 3 seconds. What is its average speed? What is its average speed? तिची average speed काढा. पहिल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. सोनलनं दिलं, अनुष्कानं दिलं, राईट. आपल्याला average speed काढायची आहे. average speed काढायची असेल तर टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम काय काढावं लागतो? अगोदर टोटल डिस्टन्स काढा. टोटल डिस्टन्स टोटल डिस्टन्स किती आहे? पहिला 18 मीटर, 22 मीटर आणि नंतरचा 14 मीटर. म्हणजे हे झालं बघा किती बरोबर 54 मीटर. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. हा युनिट लिहा राजेश सुभेदार. टोटल डिस्टन्स 54 मीटर करेक्ट आन्सर आले होते तुमचं. त्याच्यानंतर टोटल टाइम हे 3 सेकंद 3 सेकंद 3 सेकंद 9 सेकंड्स. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता लिहूया एव्हरेज स्पीड. Average speed is equal to total distance upon total time. Total distance आहे 54 मीटर आणि टोटल टाइम आहे 9 सेकंद. 9 सध्या 54 6 मीटर पर सेकंड. एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला लक्षात आला का? एव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके सोनल. 6 मीटर पर सेकंड. यस सर. ओके चला दुसरा प्रॉब्लेम घेऊ बरोबर. नंतर तुमची मी एग्जाम घेणार आहे याच्यावर घेणार आहे न्यूमेरिकल्स वर घेणार आहे प्रॉब्लेम्स वर घेणार आहे. ओके हे विजुअल वर थोडं विजुअल जास्त एक 2 दिवसानंतर होईल प्रथमेश. जास्त होईल. एक दोन
13 जण हो. नेक्स्ट क्वेश्चन. काय सरला फोन करा 42 पर्यंत 42 आले का? एक मिनिट आले बोर्ड पुसणे थोडा डोक्यात ताण. एक मिनिट बोलूया बोर्ड थोडा जास्त पुसण्यात आला. The second question. An object of mass 16 kilogram is moving with acceleration of 3 meter per second square. Calculate the applied force if the same force is applied on an object of mass 24 kilogram. How much will be the acceleration? दोन क्वेश्चन आहेत मुलांना. दोन्ही क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया. काय क्वेश्चन दिलाय बघा. Object of mass 16 kilogram is moving with acceleration 3 meter per second square. Calculate the applied force. फक्त एवढाच वरचा भाग बसा. खाली आपण नंतर बघूया का. एक ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे 16 किलोग्राम आणि त्याला मूव्ह केलेले किती ऍक्सेलरेशन ना 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. माझं त्याच्यामध्ये किती फोर्स लावला असेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला पार्ट फर्स्ट लिहूया. पार्ट फर्स्ट दोन भाग आहेत त्याच्यामध्ये. मास 16 किलोग्राम, ऍक्सेलरेशन ए 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन ए 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर आता आपल्याला काय काढायचंय लक्ष द्या. आता आपल्याला काढायचंय फोर्स. अप्लाइड फोर्स. किती फोर्स अप्लाय केला फोर्स सांगा. फोर्सचा फॉर्म्युला काय. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का. फॉर्म्युला ऑफ फोर्स एम ए. व्हेरी गुड राजेश. व्हेरी गुड सोना. फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. हे झाला फॉर्म्युला. फोर्स मास किती आहे बरोबर 16 किलोग्राम. ऍक्सेलरेशन किती आहे 3. 16 त्रिक 48. मग आता फोर्स एसआय युनिट काय आहे. व्हेरी गुड आकांक्षा. फोर्स एसआय युनिट काय आहे. फोर्स कशामध्ये मोजतो न्यूटन मध्ये. व्हेरी गुड. फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन. आता पार्ट 2 बघूया. पार्ट 2 आता काय सांगितलं त्याला. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट म्हणजे
किती फोर्स अप्लाइड केला रे? सेम फोर्स म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये जितका फोर्स अप्लाइड केला, यूज केला, तेवढाच फोर्स दुसऱ्या याच्यामध्ये केला. म्हणजे किती फोर्स अप्लाय केला? 48. किती? 48. दुसऱ्या केस मध्ये इफ द सेम फोर्स इज अप्लाइड, इफ द सेम फोर्स इज अप्लाइड म्हणजे पहिल्यांदा जितक्या फोर्स यूज केला तितकाच, म्हणजे आपल्याला फोर्स किती दिलेला? 48 न्यूटन. किती दिलेले? 48 न्यूटन. मास किती दिलेले? 24 किलोग्राम. आणि काय काढायचं आपल्याला? एक्सेलरेशन. मग सेम फॉर्म्युला वापरायचा. फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन फॉर्म्युला. किती घेऊन फोर्स किती आहे? 48. मास किती आहे? 24. एक्सेलरेशन हे शब्द गुणाकार तिकडे कसं काय होईल? भाग करणारी. आता हे ज्याला पडा येत नाही, त्याला काही करता येत नाही. 24 दोन्ही 48. राईट. आणि एसआय युनिट काय आहे? एक्सेलरेशन एसआय युनिट. जर नाही कळालं एक्सेलरेशन एसआय युनिट इथे दिलेलं बघा त्याला एक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. ये होगा ब्रेन एक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड नाही. आता कोण आन्सर दिला? मीटर पर सेकंड नाही, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आले का प्रॉब्लेम सगळे लक्षात? सांगा. आर यू गॉट इट ऑल दिस थिंग? यस. तर मी आता तीन स्टेटमेंट लिहिलो, ते लक्षात ठेवा. न्यूटनचे इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत ते माहित असले पाहिजे. बघा, तीन इक्वेशन्स कोणकोणते आहेत बघा. पहिला आहे नंबर 1. पहिला v is equal to u plus at. v is equal to u plus at. दूसरा है s is equal to ut plus half at square. आणि तिसरा आहे v square is equal to u square plus 2as. ह्या सर्वांची विशेषता काय मुलांना माहिती आहे का? याच्यामध्ये ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं. त्या दिवशी सांगितलं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं म्हणजे काय. या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, ती म्हणजे काय? ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? याला काय? v म्हणजे व्हेलॉसिटी, पहिला अक्षर आणि शेवटचा अक्षर. व्हेलॉसिटी टाइम इक्वेशन. ज्यांना माहित नाही ते लक्षात घ्या. पहिल्याला काय म्हणायचं? व्हेलॉसिटी टाइम इक्वेशन. s म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. डिस्प्लेसमेंट टाइम इक्वेशन. आणि तिसरं v म्हणजे व्हेलॉसिटी, s म्हणजे डिस्प्लेसमेंट. याला म्हणायचं व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन. व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट इक्वेशन. चला, इतक्या गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या विद्यार्थ्यांना? इतक्या गोष्टी लक्षात आल्या? आल्या असतील तर यस म्हणा. ओके ओके राजेश. इतरही मुलांना क्लास जॉईन करायला सांगत जा तुमच्या मित्रांना वगैरे. आता आपल्या ठिकाणी